तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की माझं लग्न झाल्यानंतर मी तिला व्यवस्थित सॅटिस्फाय करू शकणार नाही, माझं जास्त वेळ संभोग चालणार नाही, त्यामुळे ती माझी इज्जत करणार नाही, माझी किंमत करणार नाही, व्यवस्थित संभोग न जमल्यामुळे माझं अख्खं आयुष्य बर्बाद होईल, माझी होणारी बायको मला सोडून जाईल, अशा प्रकारचे लग्नाबाबत लग्नानंतरचे तुमच्या मनामध्ये विविध प्रकारचे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. ह्या पूर्ण प्रकारचे तुमचे प्रश्न क्लिअर होतील, तुमचा माइंड फ्रेश होईल आणि तुम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमच्या लग्नासाठी तयार व्हाल आणि लग्नाच्या अगोदर काय तयारी करायची ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर याला म्हणतात ओव्हर थिंकिंग. तुम्हाला BP, शुगर, हार्ट प्रॉब्लेम किंवा ओव्हरवेट या कसल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट वगैरे झाला नाही, तुमच्या शरीरामध्ये कसल्याही प्रकारचा क्रिटिकल प्रॉब्लेम नाही आहे, परंतु तरीही तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे की माझं लग्न झाल्यानंतर माझं व्यवस्थित चालेल का. तर याला कारण काय असते. बहुसंख्य जे माझ्याकडे तरुण येतात, माझ्याशी ज्यांचं बोलणं चालते, जे माझ्याकडून कन्सल्टिंग घेतात, तर त्यांचं असं म्हणणं असते की सर आम्ही खूप ओव्हर मास्टरबेशन केलेलं आहे, दिवसातून 2दा 3दा, किंवा खूप मला नाईटफॉल झालेले आहे, तर मी एका वेश्येकडे गेलो होतो, तिच्यासोबत माझा व्यवस्थित संभोग झाला नाही, माझं 5 ते 10 सेकंदातच किंवा काही अगदी गेल्याच माझं डिस्चार्ज झालं, त्यामुळे मला प्रचंड लो कॉन्फिडन्स झालेला आहे, प्रचंड नैराश्य आलेलं आहे आणि मी असं वाटतं की आता लग्न न करता काही तरुणांच्या मनामध्ये तर आत्महत्येचे विचार येतात किंवा आयुष्यभर बाबाच राहावं असं त्यांना वाटत असते किंवा त्यांना एकंदरीत लग्नाची खूप भीती वाटत असते. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा प्रश्न असतील तर याला म्हणतात ओव्हर थिंकिंग. तुम्ही नको त्या गोष्टीविषयी चिंतन करताय. आपल्या मनाचा स्वभाव आहे एकतर भूतकाळाचं चिंतन करायचं किंवा भविष्यकाळाचं चिंतन करायचं. आता तुम्ही भविष्यकाळाचं त्यातल्या त्यात निगेटिव्ह चिंतन करताय, जे की पूर्णपणे खोटं आहे. असं होईलच असं काही नाही, परंतु न होण्यासाठी काय करावं हे सुद्धा करणं आवश्यक आहे. कारण की मनामध्ये जेव्हा एखादी गोष्ट येते तेव्हा तिची काहीतरी शक्यता होण्याची शक्यता असतेच. कारण की तुमच्या शरीरामध्ये कमजोरी आहे, धातू दुर्बलता आहे, तुम्हाला नाईटफॉल होतो आहे, तुम्ही खरंच मास्टरबेशन केलेलं आहे, तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडसोबत वेश्येसोबत संभोग करून बघितला आणि त्या ठिकाणी व्यवस्थित संभोग जमला नाही, याचा अर्थ त्या पुढील येणाऱ्या संकटाचे बीज तुमच्या मनामध्ये पेरल्या गेलेले आहेत आणि जे मनात असेल तेच तुमच्या भविष्यामध्ये येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जोपर्यंत असा विश्वास येत नाही की मी लग्न झाल्यानंतर माझं सर्व काही व्यवस्थित होईल, मी पूर्णपणे स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे, एक मर्द पुरुषार्थी पुरुष आहे, तोपर्यंत लग्न करू नका, असा माझा तुम्हाला सल्ला आहे. तर मी तो कॉन्फिडन्स येण्यासाठी काय करायला पाहिजेत, तर त्यासाठी लग्नाची घाई करू नये, हे सर्वात महत्त्वाचं. लग्नाचं प्रेशर घेऊ नये. कोणीतरी सांगतंय, तुमचे आई बाबा म्हणतात की तुझं लग्नाचं वय झालं आहे, चांगला रिश्ता जुळून आलेला आहे, त्यामुळे तू झटकेपट तयार हो आणि लग्न कर. परंतु याचं कसं असते, मुलाचं कसं असते, त्याला नोकरी आहे, व्यवस्थित सर्व काही ऑल इज वेल आहे, परंतु त्याला माहीत आहे की उद्या जर लग्न झालं तर माझं व्यवस्थित संभोग होणार नाही, ती माझी किंमत करणार नाही, इज्जत करणार नाही, ती मला सोडून जाईल, माझ्या सगळं कुटुंबाचं, परिवाराचं, माझ्या आईबापाचं नाव जाईल. आणि हे बऱ्यापैकी केसमध्ये असं होतसुद्धा आहे किंवा होतेच असं बी नाही, दोन्हीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की तुमच्या डोळ्यापुढं असं आहे की जसं आपण चित्रपटामध्ये बघितलं की लग्न झालं की पहिल्याच रात्री मस्तपैकी बेड सजवलेला असतो आणि पहिल्या रात्री तुम्हाला घोड्यासारखं दूध पिऊन जायचं असते आणि तिला धुवाधार पलंगतोड तुमचा संभोग करायचा असतो आणि तिला खुश करायचं असते आणि त्याच्यानंतर मग तुमचं आयुष्यभर असंच चालते. असं नसते. तर पहिल्या रात्री व्यवस्थित पलंगतोड संभोग होतो असं नसते. 99% मध्ये जे दोघंजण फ्रेश आहेत, ज्यांनी आयुष्यामध्ये कधीही संभोग केलेला नाही किंवा दोघांपैकी एकानेही संभोग केला नाही, मुलीनं किंवा मुलानं संभोग केला नाही, दोघांपैकी एकही फ्रेश आहे किंवा दोघंही जरी फ्रेश असतील तरीही पहिल्या रात्री संभोग जमतच नाही. ही रिॲलिटी आहे. कोणी तुम्हाला यूट्यूबवरती सांगणार नाही. यूट्यूबवरती पहिल्यांदा हे तुम्हाला ज्ञान देत आहे, एकदम प्रॅक्टिकल आहे. जर तुमची पत्नी जर फ्रेश असेल तरीसुद्धा तुमचा पहिल्याच रात्री यशस्वीरित्या संभोग होईल असं नाही, किंवा तुम्ही जर फ्रेश असाल तरीसुद्धा होईलच असं नाही. त्यासाठी अगोदर ही शिकण्याची, क्षणे दमादमानं शिकण्याची, संयमानं करण्याची गोष्ट आहे. आणि तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की सर मला तर इरेक्शनच येत नाही, मला खूपच नाईटफॉल झालेले, मी खूपच मास्टरबेशन केलेलं आहे, तर त्यासाठी काय करू. तर त्यासाठी अगोदर लग्नाची तारीख धरण्याच्या अगोदर 3 ते 4 महिन्या अगोदरपासून तुम्ही योगिक दिनचर्या अंगीकार करायला सुरुवात करा, जेणेकरून तुमचं जे कमजोर झालेलं ते शरीर मजबूत होईल आणि त्यानंतर जसं तुमचं शरीर आतून मजबूत येईल, त्याच्यामध्ये पुरुषार्थ येईल,
जसं जसं तुमच्या शरीरामध्ये वीर्य साठवायला लागेल, जसं तुमच्या वीर्यावरती नियंत्रण येईल, जसं तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन यायला लागेल, दिवसातून एकदा दोनदा व्यवस्थित इरेक्शन येईल आणि तुम्हाला आतून असं कॉन्फिडन्स येईल, म्हणजे शरीर मजबूत झालं, वीर्य मजबूत झालं म्हणजे तुमचं मन मजबूत होते आणि मग ते मजबूत झालेलं मन तुम्हाला सांगेल की तुम्ही आता लग्न करू शकता. तर त्यासाठी काय काय करायला पाहिजेत, तर मी जे माझ्याकडे आलेल्या तरुणांना सांगत असतो तेच तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर सर्वप्रथम तर तुमचं जितकं वय आहे, उदाहरणार्थ तुमचं वय आहे 25, तर तुम्ही 25 दुनी 50 सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प घ्यायचा आहे. हे कधी लग्नाच्या 3-4 महिन्या अगोदरपासून, आणि ते दररोज सकाळी उठल्याबरोबर 1 गिलास साधं थंड पाणी प्यायचं आहे. भरपूर पाणी पिऊन पोट साफ करायचं आहे. त्यानंतर फ्रेश हवेमध्ये, मोकळ्या छतावरती, घरामध्ये, बागेमध्ये कुठेही जाऊन तुम्हाला सूर्यनमस्कार करण्याचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुमचं ज्या ठिकाणी जे पेल्विक आहे, म्हणजे लिंगाची, लघवी, संडासची जी जागा आहे, जी मजबूत असली पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला इरेक्शन येते, त्या ठिकाणी वीर्य नाड्या ह्या मजबूत होतात आणि त्यामुळे तुमच्या वीर्यावरती नियंत्रण येते आणि तुम्ही ठरवता की किती वेळपर्यंत मी संभोग करावा. तर ते येण्यासाठी तुम्ही दररोज असं टार्गेट ठेवायचं की मी 50 सूर्यनमस्कार घालेल. त्याच्यामुळे पहिल्या दिवशी होणार नाही, दमादमाने वाढवत न्यायचे, 50 सूर्यनमस्कारापर्यंत जायचं. त्यानंतर नाडी शोधन प्राणायाम. नुसतं शरीर मजबूत होऊन फायदा नाही, तर प्राणायामाने तुमचं मन आणि शरीर दोन्ही पण मजबूत होते, शरीर शांत होते, मनही शांत होते, ओव्हर थिंकिंग करत नाही, मनाची गती शांततेने चालते. अशा वेळेस नाडी शोधन प्राणायाम हा 25 मिनिटापर्यंत, म्हणजे जितकं तुमचं वय आहे तितके मिनिटे नाडी शोधन प्राणायाम करायचा. आणि त्यासोबतच जितकं तुमचं वय आहे तितके मिनिटे तुम्ही मेडिटेशन म्हणजे ध्यान करायचं. फक्त तुमच्या विचारावरती लक्ष द्यायचं की मनामध्ये काय सुरू आहे, काय नाही, काय सुरू आहे, काय नाही. बाकी काही श्वास घ्यायचा नाही, श्वास सोडायचा नाही, असे त्याच्यावरती विशेष काही लक्ष देण्याची गरज नाही. त्याला आनापान असे म्हणतात. यूट्यूबवरती त्याचे व्हिडिओ मिळून जातील, तुम्ही त्यानुसार फॉलो करा. 20 ते 25-30 मिनिटाचं ते मेडिटेशन असते. ते केल्यानंतर तुमचं मन ओव्हर थिंकिंग करणार नाही. आणि त्यासोबतच शरीरामध्ये खूपच अशक्तपणा आलेला असेल, विकनेस असेल, जर तुम्हाला खूपच क्रिटिकल प्रॉब्लेम असतील, तर त्यासाठी काही औषधीचा आधारसुद्धा घ्यावा लागू शकतो. अशा काही आयुर्वेदिक गोष्टी घेतल्या की सर्व काही क्लिअर होते, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आणि तुम्ही यशस्वीरित्या लग्न करू शकता. अर्थातच ह्या सर्व गोष्टी लग्नाच्या 3 ते 4 महिन्या अगोदरपासून तयारी करावी. वेळेवरती लगेच 15 दिवसानं, महिन्यानं लग्न आहे आणि तुम्ही आजच मला काहीतरी उपचार द्या असं होऊ शकत नाही. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.